नमस्कार, आपण पाहत आहात रॉयल महाराष्ट्र न्यूज. सत्य, निर्भीड, निष्पक्ष आणि विश्वासार्ह पत्रकारितेचा आवाज. रहिमतपूर नगर परिषदेत पदग्रहण व सत्कार सोहळा संपन्न. रहिमतपूर नगर परिषदेच्या पंचवार्षिक निवडणुकीत भारतीय जनता पार्टीच्या लोकनियुक्त नगराध्यक्ष पदाच्या अधिकृत उमेदवार वैशाली निलेश माने यांच्यासह 9 उमेदवारांनी दणदणीत विजय मिळविला. या पार्श्वभूमीवर रहिमतपूर नगर परिषद कार्यालयात पदग्रहण व सत्कार समारंभ संपन्न झाला. या कार्यक्रमास आमदार मनोजदादा घोरपडे, निवडणूक प्रभारी धैर्यशील कदम, माजी जिल्हा परिषद सदस्य भीमराव काका, महाराष्ट्र राज्य महिला उपाध्यक्षा चित्रलेखा माने कदम यांची प्रमुख उपस्थिती होती. नूतन नगराध्यक्षा सौ वैशाली माने यांचा सत्कार आमदार मनोजदादा घोरपडे यांच्या हस्ते करण्यात आला. तसेच भाजपच्या निवडून आलेल्या 9 नगरसेवकांचाही सत्कार करण्यात आला. यावेळी आमदार मनोजदादा घोरपडे यांनी सर्वसामान्य माणूस केंद्रबिंदू मानून जनताभिमुख प्रशासन राबविण्याचा निर्धार व्यक्त केला. रहिमतपूरच्या सर्वांगीण विकासासाठी आम्ही कटिबद्ध आहोत, अशी ग्वाही नगराध्यक्षा वैशाली माने यांनी दिली. पाहूया सविस्तर बातमी रॉयल महाराष्ट्र न्यूजवर. ऐतिहासिक सत्तांतरानंतर आज नगराध्यक्षांच्या पदग्रहण कार्यक्रमाच्या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित असलेले भारतीय जनता पार्टीचे जिल्ह्याचे आपले निवडणूक प्रमुख आदरणीय धैर्यशीलदादा, तसंच या इलेक्शनचं त्यांच्या अध्यक्षतेखाली इलेक्शन लढलं गेलं आणि अतिशय मोठ्या मानानं या ठिकाणी त्यांनी संपूर्ण इलेक्शनमध्ये ताकदीनं काम केलं आणि त्याचाच परिपाक म्हणून या ठिकाणी आज आपला नगराध्यक्ष पदग्रहण कार्यक्रम आपण या ठिकाणी संपन्न करतोय. अशा प्रदेश उपाध्यक्षा महिला आघाडी आदरणीय चित्रलेखा मानेताई, तसंच या ठिकाणी उपस्थित होते नूतन नगराध्यक्ष वैशालीताई माने आणि उपस्थित आता सगळीचे तर नाव घेण्यासारखे आहेत, त्यामुळे कोणाचं नाव घेत नाही. सर्वच जण आणि त्यांनी अतिशय कष्टाने या ठिकाणी मागच्या 1 महिनाभरामध्ये प्रयत्नाची पराकाष्ठा केली. हे यश या ठिकाणी खेचून आणलं. त्या सर्वांना या ठिकाणी प्रथमतः मी रहिमतपूरकरांना धन्यवाद देतो की या रहिमतपूर नगरीच्या या नगरपालिकेला फार मोठा इतिहास आहे. त्यामध्ये काही चांगलाही इतिहास आहे, काही चुकीच्या पण गोष्टींचा इतिहास आहे. परंतु जे काही चांगलं आहे ते आपल्याला इथून पुढच्या काळामध्ये बरोबर घेऊन जायचं आहे. आज या ठिकाणी सत्तांतर झालं. आज वैशालीताई आमच्या भगिनी खरं तर त्यांच्या पाठीमागात मी कारण उत्तरचा आमदार म्हणून ताकदीनं उभा आहे. तसं दुसरे भाऊ आपले मंत्री आहेत. त्यामुळं विकासात्मक दृष्टिकोनातून येणाऱ्या काळामध्ये रहिमतपूर नगरीला कसलाही निधी कमी न पडू देण्याची जबाबदारी या ठिकाणी आमची आहे. आपण तर सक्षम आहोतच निधी आणायला, परंतु आज आपल्याला आश्वस्त करतो. अगदी आता आपल्या बरोबर ज्यांनी समोर इलेक्शन लढवलं ते सुद्धा महायुतीचा आता घटक झालेले आहे. त्यांनी जरी उद्या कितीही निधी आणला रहिमतपूर नगरीसाठी तरी या ठिकाणी त्यांना सुद्धा मोठ्या मनानं आणि सहकार्य करू. सिंगल कागदपत्राला इथं अडवलं जाणार नाही याची ग्वाही पहिल्यांदा मी या ठिकाणी देतो. कारण आज रहिमतपूर नगरीमध्ये फार मोठं काम करण्यासारखं या ठिकाणी आपल्याला स्कोप आहे. आज जे काय जवळपास 91 कोटी रुपये सँक्शन आहेत, त्यामध्ये काही कामं सुरू झालेले आहेत, काही काम अजून सुरू व्हायचे आहेत आणि त्या अनुषंगानं खरं तरी कामं झाल्यानंतर बऱ्यापैकी निम्मा चेहरामोहरा या ठिकाणी शहराचा बदललेला आपल्याला पाहायला मिळेल. आणि येणाऱ्या काळामध्ये ज्या काही प्राथमिक मूलभूत सुविधा आहेत, आज अगदी इथं आल्यानंतर आज आपल्याला लक्षात आलं की इथं या नगरपालिकेच्या इमारतीचं सुद्धा आपल्याला एक्सपेन्शन करावं लागेल. त्या ठिकाणी एखादा सुसज्ज हॉल ठेवावा लागेल. आज आपल्याला उभं राहून या ठिकाणी हा कार्यक्रम अटेंड करावा लागतो. तो सुसज्ज या ठिकाणी आपण ऑडिटोरियम सारखा हॉलवर करू शकतो. आज इमारती तर बऱ्याच झालेल्या, पण लोकांना येण्या जाण्यासाठी सोयीस्कर अशा पद्धतीचं ठिकाण जे रहिमतपूर नगरपालिकेचं आहे त्या दृष्टिकोनातून सर्व सोयी सुविधांनी युक्त अशा पद्धतीनं सुद्धा विकास केला जाईल. आणि या ठिकाणी जर आपण बघितलं तर एक वैचारिकदृष्ट्या भारतीय जनता पार्टीच्या छत्राखाली आपण सर्वजण एकत्र आलेलो आहोत. आणि या इलेक्शनमध्ये बऱ्यापैकी डिसिप्लिन सगळ्यांनीच पाळला आहे. आणि खरं तर आमचे 9 नगरसेवक या ठिकाणी जे निवडून आले आणि नगराध्यक्ष निवडून आले त्यामध्ये जसं मगाशी सांगितलं तसं ज्यांचा पराभव झालेला आहे त्यांचं सुद्धा फार मोठा वाटा खरं तर आज आपल्या नगराध्यक्ष होण्यामध्ये आहे. त्यांचं योगदान त्यामध्ये आहे. येणाऱ्या काळामध्ये त्यांना सुद्धा काही ठिकाणी पक्षीय ठिकाणी
त्यांना संधी देता येईल, काही ठिकाणी शासकीय कमिट्यांमध्ये आपल्याला संधी देता येईल आणि जेणेकरून सत्तेमध्ये सर्वांना सामावून घेऊन येणाऱ्या काळामध्ये रहिमतपूर हा कायमस्वरूपी भारतीय जनता पार्टीचा बालेकिल्ला करण्याच्या दृष्टिकोनातून विकासातून त्या ठिकाणी अगदी आज आम्हाला ज्यांनी नाहीच मतं दिली, कारण आज आमच्या नगराध्यक्ष ज्यावेळेला झाले त्यावेळेला त्यांनी ज्यांनी मतं दिलेत त्यांच्या पण त्या नगराध्यक्ष आहेत आणि ज्यांनी नाहीच दिले त्यांच्या पण त्या नगराध्यक्ष आहेत. त्यामुळं कालपर्यंत काय झालं का मी सुद्धा आमदार झाल्यानंतर 3,07,000 मतदाराचा आमदार म्हणून या ठिकाणी काम करतो. त्याच पद्धतीचं काम आम्हाला वैशालीताईंच्याकडनं अपेक्षित आहे आणि आपण काम करत गेलो की ऑटोमॅटिक लोक हे जुळत असतात, आपल्या प्रवाहामध्ये येत असतात. त्या दृष्टिकोनातून एक आदर्श कारभार त्या ठिकाणी रहिमतपूर नगरपालिकेचा करण्याच्या दृष्टिकोनातून इथून पुढच्या काळामध्ये आमच्या अध्यक्षा काम करतील. खरं तर बऱ्याच वेळा फक्त विकासात्मक दृष्टिकोनाकडे बघितलं जातं, परंतु आज प्रत्येक माणसाचं वैयक्तिक काम सुद्धा तेवढंच महत्त्वाचं असतं आणि ते काम सहजरित्या या ठिकाणी होणं हे गरजेचं आहे. मी तर म्हणेन की एक नवीन पांडा निलेदार आपण पाडला पाहिजे की एखाद्या व्यक्तीचा जर अर्ज आपल्याकडे आला तर त्याचा पर्टिक्युलर पेपरचा सुद्धा फॉलोअप आपण केला पाहिजे. त्यांच्या घरी एखादा दाखला सुद्धा आपल्या नगरपालिकेच्या माध्यमातून पोहोच झाला पाहिजे. त्या माणसाला इथं 10 वेळा हेलपाटे मारावे लागले नाही पाहिजे. अशा पद्धतीचा बदल प्रशासनामध्ये आपल्याला अपेक्षित आहे. बऱ्याच वेळा आपण बघतो आज घरं बांधायची असतील त्यावेळेला परवानगीच्या अनुषंगानं बऱ्याचशा लोकांची हॅरेसमेंट केली जाते. तर इथून पुढच्या काळामध्ये प्रशासनाला सुद्धा माझ्या सूचना असणार आहे की कालपर्यंत काय झालं असेल ते झालं असेल, इथून पुढच्या काळामध्ये सर्वसामान्य माणूस हा केंद्रबिंदू मानून जनताभिमुख प्रशासन या ठिकाणी राबवण्याच्या दृष्टिकोनातून आमचं नवीन जे काय आता आलेली बॉडी हे काम करेल आणि त्या दृष्टिकोनातून त्यांना शासकीय पातळीवर असेल, त्या ठिकाणी जिल्ह्याच्या पातळीवर असेल, सामाजिक पातळीवर प्रत्येक ठिकाणी त्या कारवाईचा आमदार म्हणून येणाऱ्या काळामध्ये माझ्याकडून फार मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी त्यांना ताकद देण्याचं काम होईल आणि येणाऱ्या 5 वर्षाच्या कालावधीमध्ये महाराष्ट्रातीलच नव्हे तर देशातील एक आदर्श अशा पद्धतीची नगरपालिका जी फार पूर्वीची जुनी नगरपालिका म्हणून आज भारत देशामध्ये प्रसिद्ध आहे, ती एक आदर्श नगरपालिका म्हणून प्रसिद्ध होईल अशा पद्धतीचं काम येणाऱ्या काळामध्ये आपल्या बॉडीवरून आणि माझ्या माध्यमातून सुद्धा येणाऱ्या काळामध्ये होईल असं आपल्या सर्वांना या ठिकाणी आश्वस्त करतो. पुन्हा एकदा त्यानंतर नगराध्यक्ष असतील ते सर्व नगरसेवक असतील त्यांना अतिशय चांगल्या पद्धतीने जनताभिमुख काम करण्याच्या दृष्टिकोनातून हार्दिक अशा शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.